पवार साहेब SBI फील्ड ऑफिसर यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे आणि श्री कृष्णा जाधव SBI बँकेकडून सर्व शिक्षकांचा सन्मान या ठिकाणी होत आहे। सूर्यवंशी सर त्यापुढे चित्र मला पुढे सगळ्यांना नाव घेऊन बोलण्यापेक्षा सगळ्यांनी आपोआप यायचं पुढे। पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करून दिल्याबद्दल त्यांचं शाळेच्या वतीनं संस्थेच्या वतीनं सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं खूप खूप आभार व त्यांना मी या ठिकाणी स्वागत होईल। मग त्यांना जाण्यासाठी आम्ही सर्वांनी पुढे कार्यक्रम चालणार आहे। Today I have got a golden opportunity to tell you about Teachers Day. I wish you all happy Teachers Day. We celebrate Teachers Day on 6th September every year in India. Today is birth anniversary of Sarvapalli Radhakrishnan. He was a great schooler and excellent teacher of second President of India. A good teacher is a candle. His help us to become a human being. We should always be or respect our teachers. Thank you and have a wonderful day. माझा नमस्कार। आज 5 सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून आनंदाने साजरा करीत आहोत। सर्वप्रथम माझ्या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। शिक्षक हे आपल्या भावी पिढीचे शिल्पकार आहेत। शिक्षकच आपल्या समाजाचा पिढीचा कणा आहे। आपण नेहमी आपल्या शिक्षकांच्या आज्ञेचे पालन करावे पाहिजे, तसेच नेहमी त्याचा आदर व सन्मान केला पाहिजे। जय हिंद, जय भारत। शिकवून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला, अक्षर शिकवून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला, कधी प्रेमाने तर कधी रागावून जीवनाचा मार्ग दाखविला। सामान्य व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आज 5 सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करत आहोत। प्रथम सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। 5 सप्टेंबर हा दिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस आहे। ते भारताचे दुसरे राष्ट्रपती। जर्मनीचा एक शिक्षक म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन। एका शिक्षकी पेशापासून राष्ट्रपती पदापर्यंत एक गेलेलं एक महान नेतृत्व आदरणीय सर्वपल्ली राधाकृष्णन। सर्वपल्ली राधाकृष्णन हे सुरुवातीला शिक्षक होते। मध्यमवर्गीय कुटुंबामधून त्यांची वाटचाल देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत गेलेले आहेत। देशाचे आता जो कार्यक्रम सुरू आहे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्या उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य माननीय राठोड सर, तसेच आपल्या विद्यालयातील सर्व प्राध्यापक,
तसेच सरस्वती माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच चव्हाण इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य, तसेच त्या शाळेचे त्या स्कूलचे सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी मित्र, म्हणजे त्याच्यामध्ये क्षमता असली पाहिजे आणि म्हणजे आपल्या जे काही कार्य आहे त्याच्याप्रती आपलं कर्तव्य आपण बजावलं पाहिजे. म्हणून शिक्षक या प्राण्याच्या प्रती हे शिस्त, त्यानंतर क्षमता आणि त्यानंतर कर्तव्य हे ज्याच्या अंगी आहेत अशा सर्वांना आपण शिक्षक असं म्हणतो. शिक्षक हा जो आहे ज्ञानाचा झरा असलेला शिक्षक हा आपल्याकडे असलेलं ज्ञानदानाचं काम जे आहे तो विद्यार्थ्यांना देण्याचं काम हा शिक्षक करत असतो. जेव्हा विद्यार्थी म्हणून तुम्ही जेव्हा आमच्या समोर येता तेव्हा तुम्ही मातीचा गोळा असता. जेव्हा शाळेमध्ये विद्यार्थी येतो तेव्हा शाळा हे संस्कृतीचं केंद्र आहे, संस्कार केंद्र आहे. जेव्हा विद्यार्थी शाळेमध्ये येतो तेव्हा त्या विद्यार्थ्यांना सर्व संस्कार देणं हे शिक्षकाचं कर्तव्य आहे. म्हणून शाळेमध्ये सर्व संस्कार आपल्याला मिळत आहेत. आपल्याला माहिती आहे, आता जाधव सर यांनी सांगितलेलं आहे की आमच्या विद्यालयातून बरेचसे विद्यार्थी जे आहेत इंजिनियर झालेले आहेत, डॉक्टर झालेले आहेत आणि वेगवेगळ्या पदावर आज कार्यरत आहेत. ते विद्यार्थी सुद्धा फोन करून आपल्या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देत आहेत. आणि आपण सुद्धा आपल्या शिक्षकांना आपण शुभेच्छा दिलात त्याबद्दल सुद्धा मी सर्वांचा ऋण व्यक्त करतो. आपल्या विद्यालयातील सर्व शिक्षक हे तुम्हाला आपल्याकडे असलेला ज्ञानाचा भांडार जो आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. सर्व शिक्षकांची आपल्याप्रती जी तळमळ आहे ती तळमळ अतिशय सखोल अशी आहे. म्हणून या सर्व शिक्षकांना माझ्या वतीनं सुद्धा मी आज शिक्षक दिनाच्या सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा देतो. आणि आज ज्या विद्यार्थ्यांनी हा शिक्षक दिनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा माझ्या वतीनं मी शुभेच्छा देतो आणि त्यांचा आभार व्यक्त करतो. जवळजवळ बराच वेळ झालेला आहे. मला माहीत आहे की विद्यार्थी जास्तीत जास्त 1 तास 1.5 तास बसू शकतात, त्याच्यावरही बसू शकत नाही. आम्ही किती ज्ञानाचे धडे जर तुम्हाला देऊ लागलो तर तुम्ही ते ऐकून घेण्याची तुमच्याकडे आता ताकद उरलेली नाही. म्हणून मी काही जास्त बोलत नाही, कारण मी शिक्षक आहे आणि तुम्ही विद्यार्थी आहात. मी वारंवार वर्गामध्ये सुद्धा आपल्याला हे ज्ञानाचे धडे दिलेले आहेत. मी आज काही आता नवीन जर सांगायला गेलो तर ते तुम्ही ऐकू शकत नाही आणि तुमची ऐकण्याची आता कॅपॅसिटी नाही. बराच वेळ झाला कार्यक्रमाला सुरुवात होऊन. म्हणून मी सर्वांचं पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. सर्वांनी या ठिकाणी सर्व शिक्षकांनी ज्युनियर कॉलेज असेल किंवा इंटरनॅशनल स्कूलचे सर्व कर्मचारी यांचा मान सन्मान या ठिकाणी माननीय साहेब व बँकेचे अधिकारी यांच्या वतीनं करण्यात आलेला आहे. गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै